श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि तो म्हणजे नाती. आयुष्य जगत असताना आपण अनेक लोकांशी जोडले जातो. काही नाती रक्ताचे असतात तर काही आपण स्वतः निर्माण करतो. पण या प्रवासात कधी कधी आपण अशा वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला प्रश्न पडतो की हे नातं खरंच टिकण्यालायक आहे का? ज्या नात्यात तुमची किंमत शून्य आहे, जिथे तुमचा भावनांचा वारंवार अपमान होतो, अशा नात्यांना वेळीच पूर्ण विराम देणे का गरजेचं असतं, याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण अनेकदा पाहतो की लोक नात्यात असताना स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. आपण समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जपतो, त्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छाचा त्याग करतो आणि असं वाटतं की आपण जेवढं प्रेम देऊ तेवढंच प्रेम आपल्याला परत मिळेल. पण दुर्दैवाने प्रत्येक वेळी असं होतं नाही का? नात्यामध्ये आपण फक्त देणारे असतो आणि समोरची व्यक्ती फक्त घेणारी असते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान देता पण ती व्यक्ती तुम्हाला फक्त एक पर्याय म्हणून बघत असते, तेव्हा तिथूनच तुमच्या आत्मसन्मानाची घसरण सुरू होते. खरे तर नातं म्हणजे दोन व्यक्तीमधील एक सुंदर पूल असतो जो दोन्ही बाजूने तितकाच मजबूत असावा लागतो. पण जेव्हा हा पूल एकाच बाजूने बांधण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तो जास्त काळ टिकू शकत नाही. ज्या नात्यात तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहात किंवा जिथे तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यासाठी सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो, समजून जा की तिथे तुमची किंमत संपली आहे. किंमत नसणे म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या असण्याने कोणाला आनंद होत नाही आणि तुमच्या नसण्याने कोणाला फरक पडत नाही, तेव्हा ते नातं केवळ एक ओझं बनलेलं असतं. अनेक लोक भीतीने नाती सोडत नाहीत. त्यांना वाटतं की लोक काय म्हणतील किंवा इतक्या वर्षाची सोबती कशी सोडायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीची माणसांसोबत वर्षानुवर्ष राहण्यापेक्षा सन्मानाने एकटं राहणं कधीही चांगलं. ज्या नात्यात तुम्हाला स्वतःची ओळख हरवावी लागते, जिथे तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, ते नातं तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. आपण स्वतःला सांगत असतो की आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल, समोरची व्यक्ती मला समजून घेईल. पण सत्य हे असतं की ज्याला तुमची किंमत कळायची असते त्याला ती पहिल्या दिवसापासून कळलेली असते. स्वाभिमान आणि अहंकार यात खूप सूक्ष्म फरक आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला त्रास देण्यासाठी नातं तोडता तो अहंकार असतो, पण जेव्हा तुम्ही स्वतःला होणारा त्रास थांबवण्यासाठी नात्यातून बाहेर पडता तो स्वाभिमान असतो. प्रत्येक माणसाला समाधानाने जगण्याचा हक्क आहे. जर एखादं नातं तुम्हाला रोज रडवत असेल, तुमच्या मनावर मानसिक दडपण आणत असेल, तर अशा नात्याचा त्याग करणं हे पाप नाही तर तो स्वतःवर केलेला उपकार आहे. ज्या नात्यात तुमची किंमत नाही तिथून बाहेर पडताना सुरुवातीला खूप त्रास होतो. आठवणी छळतात, एकटेपणा जाणवतो, असं वाटतं की सर्व काही संपलंय. पण हा काळ फक्त बदलाचा असतो. तुम्ही जेव्हा त्या विषारी नात्यातून बाहेर पडता तेव्हाच तुमच्या आयुष्यात चांगल्या लोकांसाठी जागा निर्माण होते. पण आपण जुन्या पालापाचोळ्यात पकडून राहिलो तर नवीन पालवी फुटणार नाही. म्हणूनच स्वतःची किंमत स्वतः ओळखायला शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करणार नाही तोपर्यंत जग तुमचा आदर करणार नाही. मला एकच सांगावंसं वाटतं, आयुष्य खूप छोटं आहे. ते अशा लोकांसाठी वाया घालू नका ज्यांना तुमचं हसणं आणि रडणं दोन्ही सारखंच वाटतं. जे लोक तुम्हाला समजून घेतात, जे तुमच्या यशात आनंदी होतात आणि जे तुमच्या कठीण काळात खंबीरपणे पाठीशी उभे असतात, तीच खरी नाती असतात. बाकी सगळं फक्त दिखावा असतो. त्यामुळे धिटाईने निर्णय घ्या, स्वतःच्या मनाची शांती जपा आणि ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना मनातून कायमचं निरोप द्या. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमचं आयुष्य तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या प्रवासात आपण अनेकदा अशा वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला कळत नाही की समोरचं नातं निभवायचं की तिथेच थांबवायचं. खरं तर नातं म्हणजे काय? नातं म्हणजे दोन मनाने एकमेकांना दिलेला आधार, एकमेकाप्रती असलेला आदर आणि शब्दाशिवाय समजून घेतलेली भावना. पण जेव्हा याच नात्यात आधार हरवतो आणि त्याची जागा अपमान किंवा दुर्लक्ष घेते
तेव्हा त्या नात्याचा श्वास गुदमरायला लागतो. आपण अनेकदा विचार करतो की समोरची व्यक्ती बदलेल, आज नाही तर उद्या तिला माझ्या प्रेमाची आणि त्यागाची किंमत कळेल. याच आशावर आपण दिवस काढतो, महिने काढतो आणि वर्षेही घालवतो. पण आपल्याला हे उमजत नाही की ज्या माणसाला तुमच्या मौनाची किंमत नाही त्याला तुमच्या शब्दाची किंमत कधीच कळणार नाही. ज्या नात्यात तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी सतत पुरावे द्यावे लागतात, जिथे तुम्हाला तुमचं प्रेम सिद्ध करावं लागतं, ते नातं नसून एक मानसिक ओझं असतं. प्रेम हे मागून मिळत नाही, ते उत्सवपूर्तपणे समोरच्या मनातून यायला हवं. जर तुम्हाला कोणासमोर स्वतःच्या अस्तित्वासाठी भीक मागावी लागत असेल तर समजून जा की तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुमची गुंतवणूक करत आहात. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण समोरच्यासाठी खूप काही केलं तर तो आपली किंमत करेल, पण वास्तव हे आहे की तुम्ही जेवढं जास्त झुकता, लोक तुम्हाला तेवढं जास्त वाकवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून मिळालेलं कोणतंही नातं तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. माणसाला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याला हे जाणवतं की ज्या व्यक्तीला त्याने आपलं सर्वस्व मानलं त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली जागा केवळ एक पर्यायापुरती ऑप्शन मर्यादित आहे. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हाच तुमची आठवण येते आणि जेव्हा तुमची गरज असते तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त असतात. हे वागणं तुम्हाला आतून पोखरून टाकतं. अशा वेळी स्वतःला सावरणं खूप महत्वाचं असतं, कारण जर तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर हे जग तुमची किंमत कधीच करणार नाही. लोक तुमच्याशी तसंच वागतात जशी तुम्ही त्यांना परवानगी देता. जर तुम्ही तुमचा अपमान सहन करत राहिलात तर त्यांना वाटतंय की हे चालतंय, पण ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की बस आता पुरे झालं, त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यातलं एक नवीन पर्व सुरू होतं. नातं तोडणं सोपं नसतं, हे मलाही मान्य आहे. ज्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, पाहिलेली स्वप्न आणि केलेली गुंतवणूक एका झटक्यात विसरणं अशक्य असतं. पण विचार करा, एका अशा खोलीत राहण्यापेक्षा जिथे तुमचा श्वास गुदमरतोय, उघड्या आकाशाखाली एकटं उभं राहणं कधीही चांगलं. एकटेपणा हा भीतीदायक नसतो, पण चुकीच्या माणसासोबतचा एकटेपणा हा खूप वेदनादायक असतो. जो माणूस तुमच्या डोळ्यातील पाणी बघूनही विचलित होत नाही तो तुमच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीचा नाही. आपली किंमत अशा ठिकाणी नका शोधू जिथे लोक फक्त स्वार्थासाठी तुमच्याशी जोडलेले आहेत. आयुष्यात काही माणसं केवळ आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. त्यांना जाऊ द्या, त्यांना माफ करा आणि पुढे चला. त्याच्यावर रागून किंवा सूड घेण्याच्या भावनेने तुम्ही तुमचं नुकसान करून घेता. त्यापेक्षा आपली सर्व ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापरा. तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे होता. जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही किती छोट्या लोकांसाठी आणि किती छोट्या गोष्टीसाठी रडत होतात. तुमची किंमत ठरवण्याचा अधिकार कोण्या दुसऱ्या व्यक्तीला देऊ नका. तुम्ही कोण आहात, तुमची क्षमता काय आहे हे फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. म्हणूनच जर आज तुम्ही अशा कोणत्या नात्यात अडकला असाल जिथे तुमची किंमत शून्य आहे, जिथे तुमच्या असण्याने कोणाला आनंद होत नाही, तर धाडस करा, स्वतःसाठी एक पाऊल उचला. सुरुवातीला कदाचित जग शून्य वाटेल, पण हेच शून्य तुम्हाला नवीन विश्व निर्माण करण्याची संधी देईल. स्वतःच्या शांततेचा बळी देऊन कोणताही नातं टिकू नका, कारण शेवटी तुमच्याकडे तुम्ही स्वतः उतरणार आहात. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून सन्मानाने बाहेरचा रस्ता दाखवा आणि स्वतःच्या आयुष्याने नायक बना, कारण तुम्ही मौल्यवान आहात आणि तुम्हाला आदराचं, प्रेमाचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. एकाच झाडाला वारंवार पाणी घालूनही जर पान गळत असतील तर समजून जावा की आता ऋतू बदलला आहे आणि आपणही बदलायला हवं. ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो त्यांच्यासाठी आपण वेळ घालवण्याचं साधन कधी बनलो हे आपल्याला कळतही नाही. माणूस एकदा मेला की त्याला जाळतात, पण नात्यात मिळालेली अवहेलना माणसाला जिवंतपणे रोज जाळत असते. काही वेळा समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत कळावी म्हणून नाही तर स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी लांब जाणं गरजेचं असतं. काचेचे तुकडे टोचले तर फक्त रक्ताची धार लागते,
पण शब्दाचे आणि दुर्लक्षाचे तुकडे काळजाला टोचले की आत्म्याचा टाहू फुटतो. मजबुरीमध्ये टिकलेलं नातं आणि उपकाराने मिळालेले प्रेम कधीच सुख देत नाही. किती विचित्र आहे ना, आपण ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी आणतो त्यांनाच आपल्या डोळ्यातील पाण्याची किंमत नसते. खोट्या नात्यात राहून स्वतःला संपवण्यापेक्षा सन्मानाने एकटं चालणं जास्त अभिमानाचं आहे. आरसा तुटला तर फक्त प्रतिबिंब बदलतं, पण विश्वास तुटला की माणूसच बदलून जातो. तुमच्या आयुष्यातील तुमची जागा रिकामी झाल्याशिवाय देवाला तुमच्यासाठी पाठवलेली योग्य व्यक्ती तिथे बसवता येत नाही. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेन की कोणाचं तरी मन राखण्यासाठी स्वतःचं मन मारणं आता थांबवा. आपण आयुष्यभर दुसऱ्यांना जपण्याचा प्रयत्न करतो, पण या प्रयत्नात आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. लक्षात ठेवा, ज्याला तुमची कदर नाही त्याला तुमच्या असण्याचं महत्त्व पटवून देण्यात तुमची वेळ आणि ऊर्जा वाया घालू नका. कारण भावनाची किंमत ही फक्त भावना असणाऱ्यालाच कळते, दगडाला नाही. आज कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे नातं तुटलं तर माझं कसं होईल, मी जगू शकेन का? पण विश्वास ठेवा, जेव्हा एखादं विषारी नातं तुमच्या आयुष्यातून जातं तेव्हा सुरुवातीला दुःख होतं, पण नंतर जे समाधान मिळतं ते कशातच नसतं. तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखायला लागता, तुम्हाला स्वतःचे छंद आठवायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू पुन्हा परत स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करायला भाग पडतं. ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमची साथ सोडली, ज्यांनी तुमच्या प्रेमाचा खेळ बांधला आणि ज्यांनी तुम्हाला नेहमी गृहीत धरलं, अशा लोकांसाठी तुमचे मूल्यवान अश्रू सांडू नका. उठून उभे राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक नवीन आयुष्याची सुरुवात करा. हे आयुष्य तुमचं आहे आणि ते कसं जगायचं याचा अधिकार फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे. जे सोडून गेले त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि जे तुमची किंमत जाणतात त्यांना काळजाच्या जवळ ठेवा. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेन, नाती तीच जपा जिथे तुमचा सन्मान आहे आणि जिथे शब्दापेक्षा भावनांना जास्त मान आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर आयुष्यात हा बदल नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विचारासह एका नवीन प्रवासात. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःचं अस्तित्व जपायला शिका. धन्यवाद.